विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA तृतीय वर्ष या वर्गाकरिता आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा पेपर शिकत आहोत. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या पेपर अंतर्गत आज आपण प्रशुल्क या प्रकरणावर विश्लेषण करणार आहोत. प्रकल्पाला प्रशुल्क म्हणजेच टॅरिफ. प्रशुल्काला इंग्लिशमध्ये टॅरिफ्स असं म्हटलं जातं. तर हे प्रशुल्काचं काय काम आहे, प्रशुल्क म्हणजे काय आणि प्रशुल्काची भूमिका या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काय आहे, किमतीच्या संदर्भात या प्रशुल्काचं महत्त्व काय आहे याचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. व्यापाराच्या संदर्भामध्ये आपण मुक्त व्यापार आणि व्यापार निर्बंध अशा प्रकारचे दोन प्रकारे व्यापार हा केला जातो. जो मुक्त व्यापार असतो त्या व्यापारावर कुठल्याही प्रकारची बंधनं ही आपल्याला दिसून येत नाही, परंतु व्यापार निर्बंधाच्या बाबतीमध्ये व्यापारावर काय जी निर्बंध लादली जातात त्याला आपण व्यापार निर्बंध या संज्ञेने संबोधित असतो. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या ह्या दोन बाजू या ठिकाणी व्यापार निर्बंधाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला प्रामुख्याने पाहता येतील. व्यापार निर्बंधाच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दोन बाजू, त्यातली पहिली बाजू आयातीची आणि दुसरी बाजू ही निर्यातीची असते. सरकारकडून आयात व्यापार आणि निर्यात व्यापार, सरकारकडून आयात व्यापार आणि निर्यात व्यापारावर घातल्या गेलेल्या बंधनाला व्यापार निर्बंध असे म्हणतात. म्हणजे शासनाकडून आयात व्यापार आणि निर्यात व्यापार यावर जी बंधनं घातली जातात त्याला आपण व्यापार निर्बंध या नावाने ओळखत असतो. अशा प्रकारे व्यापार निर्बंधाच्या संदर्भात बोलत असताना आयात आणि निर्यात ह्या दोन बाजू इथं महत्त्वाच्या ठरतात. आणि व्यापार निर्बंध कसे लादले जातात तर त्या संदर्भामध्ये व्यापार निर्बंधाच्या बाबतीत प्रशुल्काच्या स्वरूपातून व्यापारावर निर्बंध हे लादले जातात. म्हणून प्रशुल्क स्वरूपाचे व्यापार निर्बंध कसे आहे, प्रशुल्क स्वरूपाचे व्यापार निर्बंध कसे आहेत ते आपण या ठिकाणी प्रामुख्याने पाहणार आहोत. कोणत्या देशामध्ये, कोणत्या स्थितीमध्ये, कोणत्या प्रकारचे व्यापार निर्बंध आकारले जातात, कोणत्या देशात आणि कोणत्या स्थितीत, कोणत्या देशात आणि कोणत्या स्थितीत व्यापार निर्बंध आकारले जातात आणि ते कशा प्रकारचे आकारले जातात हे त्या त्या देशातल्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक, त्या देशातल्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असते. म्हणजे आपण एखाद्या देशावर व्यापार निर्बंध लादत असतो तर हे व्यापार किंवा हे प्रशुल्क आकारत असताना आपण कुठल्या देशात आकारतो, कोणत्या स्थितीत आकारतो आणि कोणत्या प्रकारचे व्यापार शुल्क, प्रशुल्क किंवा व्यापार निर्बंध आकारले जातात हे त्या त्या देशातील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवरून आपल्याला निश्चित करता येत असते. म्हणून राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती त्या त्या देशातली ही व्यापार निर्बंध आकारताना त्या ठिकाणी विचारात घेतली जाते असा त्याचा इथं अर्थ आहे. या संदर्भामध्ये आपण व्यापार निर्बंधाची पार्श्वभूमी पाहत असताना प्रशुल्क या अनुषंगाने या प्रशुल्काच्या माध्यमातून व्यापारावर निर्बंध घातले जात असतात. आणि म्हणून प्रशुल्काच्या स्वरूपातून व्यापारावर निर्बंध घातले जात असताना प्रशुल्क म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. तर प्रशुल्क म्हणजे काय या बाबतीत आपल्याला सांगत असताना एखाद्या वस्तूच्या आंतरराष्ट्रीय आयातीवर, एखाद्या वस्तूच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर, कंसात आयातीवर किंवा निर्यातीवर, एखाद्या वस्तूच्या आंतरराष्ट्रीय
व्यापारावर म्हणजेच आयातीवर किंवा निर्यातीवर लागू करण्यात आलेला कर म्हणजे प्रशुल्क. लागू करण्यात आलेला कर म्हणजे प्रशुल्क. म्हणजे थोडक्यात काय, एखाद्या वस्तूच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर, एखाद्या वस्तूचा जो आंतरराष्ट्रीय व्यापार होतो त्या व्यापारातील आयातीवर किंवा निर्यातीवर, म्हणजे एखाद्या वस्तूच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर म्हणजेच आयातीवर किंवा निर्यातीवर जे निर्बंध लावले जातात किंवा जे कर लावले जातात त्याला प्रशुल्क म्हणतात. म्हणजे एखाद्या वस्तूच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर लावण्यात आलेला कर म्हणजे प्रशुल्क. मग हा कर आयातीवर किंवा निर्यातीवर दोन्ही प्रकारे बाजूने लावला जातो. त्याला आपण इंग्लिशमध्ये टॅरिफ असं म्हणत असतो. म्हणून प्रशुल्काची व्याख्या पाहत असताना सगळ्यात सोपं, एखाद्या देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार जो असतो त्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर एखाद्या देशातील एखाद्या वस्तूच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर एखादी वस्तू आणि त्या वस्तूच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर म्हणजे त्या वस्तूच्या आयातीवर किंवा निर्यातीवर लावण्यात आलेला कर म्हणजे प्रशुल्क. थोडक्यात काय, आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना एखाद्या वस्तूचा आपण जेव्हा व्यापार करतो तेव्हा त्या वस्तूच्या आयात किंवा निर्यातीवर कर लादला जातो आणि हा करच प्रशुल्क या नावाने ओळखला जातो. प्रशुल्काचे प्रकार जर पाहिले आपण तर आयात आणि निर्यात अशा दोन प्रकारे आपल्याला त्याचा विचार करावा लागतो. म्हणजे आयात प्रशुल्क आणि निर्यात प्रशुल्क हे प्रशुल्काचे प्रामुख्याने दोन प्रकार, आयात प्रशुल्क इम्पोर्ट ड्युटी आणि निर्यात प्रशुल्क म्हणजे एक्सपोर्ट ड्युटी. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला इम्पोर्ट ड्युटी म्हणजे आयात प्रशुल्क आणि एक्सपोर्ट ड्युटी म्हणजे निर्यात प्रशुल्क. तर अशा प्रकारे ह्या दोन माध्यमातून, दोन प्रकारातून याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. जेव्हा एखाद्या वस्तूच्या आयातीवर कर लावला जातो, तेव्हा त्या कराला आयात प्रशुल्क असे म्हणतात. जेव्हा एखाद्या वस्तूच्या आयातीवर कर लादला जातो तेव्हा त्या प्रशुल्काला आयात प्रशुल्क असे म्हटले जाते. आता आयात प्रशुल्काचाच आपण या ठिकाणी सुरुवातीला विचार करणार आहोत. आयात प्रशुल्काचं आंशिक संतुलन कसं होतं या संदर्भामध्ये आपण थोडी चर्चा. आयात प्रशुल्क जो आहे त्याचं आंशिक संतुलन म्हणजे आयात प्रशुल्क नेमका कसा निश्चित होतो, तो संतुलनातून होतो. तर त्याचं आंशिक संतुलन सुरुवातीला आपण या ठिकाणी पाहत आहोत. ते म्हणजे एखाद्या आयात वस्तूच्या एक एककाची किंमत क आहे समजा, आणि ती क इतकी असताना त्यावर जर प1 इतका प्रशुल्क आकारला तर त्या वस्तूची किंमत किती होईल? त्या प्रशुल्कासह किंमत क अधिक प1 इतकी होते. अशा प्रकारे प्रशुल्क आकारणीमुळं वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होते, तात्काळ वाढ होते. हा प्रशुल्क आकारणीचा जो निर्णय आहे, हा प्रशुल्क आकारणीचा निर्णय सरकार घेत असते. आणि प्रत्येक नगामागे मिळणारा जो नफा आहे, उदाहरणार्थ सांगितल्याप्रमाणे प1, हा प्रत्येक नगामागचा प1 इतका महसूल, त्याला आपण महसूल म्हणतो, एवढा महसूल
सरकारच्या उत्पन्नाचा भाग होतो, म्हणजे सरकारला ते उत्पन्न म्हणून मिळत असते. परंतु जर प्रशुल्काची पातळी एका मर्यादेपलीकडे जर वाढली तर काय होईल? ह्या प्रशुल्काची पातळी म्हणजे प्रशुल्काचा जो दर एका मर्यादेपलीकडे जर वाढवला तर त्यामुळं काय होऊ शकतं? जर मागणी ही किंमत लवचिक असल्यास, मागणी किमतीला लवचिक जर असेल, म्हणजे मागणी लवचिक जर असेल तर आयात पूर्णपणे बंद होते. म्हणून यावेळी यालाच आपण प्रशुल्काची प्रतिबंधात्मक पातळी असे म्हणतो. यालाच आपण प्रशुल्काची प्रतिबंधात्मक पातळी असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी असं आहे की वस्तूची किंमत, एखादी वस्तू आपण जेव्हा या ठिकाणी आकारत असतो किंवा एखादी वस्तू आयात करतो, उदाहरणार्थ समजा आपण एखादी वस्तू आयात करालो, उदाहरणार्थ कापड आहे, 1 मीटर कापड, तर 1 मीटर हे नग झाला एकक थोडक्यात. तर 1 मीटर कापडाची किंमत समजा 100 रुपये आहे आणि त्यावर शासन 20 रुपये कर लागतं. तर मग त्या वस्तूची किंमत किती होईल? 1 मीटर कापडाची 100 अधिक 20 बरोबर 120 रुपये त्या 1 मीटर कापडाची किंमत होईल. कारण 20 रुपये हे प्रशुल्क आहे आणि 100 रुपये ही किंमत आहे. मग शासनाने त्यावर 20 रुपये लादले आणि एकूण किंमत त्याची झाली 120 रुपये. 120 रुपयाला ते कापड आपल्या देशात विकलं जातं आणि त्यातले 20 रुपये जे आहेत ते शासनाला तो महसूल म्हणून उत्पन्न मिळत असते. आणि हाच प्रशुल्काचा दर म्हणजे हा 20 रुपयाचा दर समजा आपण वाढवू लागलो एका विशिष्ट मर्यादेपुढे, म्हणजे खूप वाढण्याचा प्रयत्न जरी केला आणि कापडाला असलेली मागणी जर लवचिक असेल तर मात्र ती मागणी बंद होण्याची शक्यता असते. आणि यालाच आपण प्रशुल्काची प्रतिबंधात्मक पातळी या नावाने ओळखत असतो. तर अशा प्रकारे प्रशुल्काची प्रतिबंधात्मक पातळी या ठिकाणी आपल्याला लक्षात आली. विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे आपल्याला कर हे लावता येत नाहीत किंवा प्रशुल्क आकारणं अडचणीचं होऊ शकतं हे या ठिकाणी आपल्याला लक्षात आलेलं आहे. आता या ठिकाणी प्रशुल्काचे प्रकार पाहत असताना सर्वसाधारण प्रकारचा प्रशुल्क आणि प्रतिबंधात्मक प्रशुल्क, प्रशुल्क हे 2 प्रकारचे आहेत, सर्वसाधारण प्रशुल्क आणि प्रतिबंधात्मक प्रशुल्क. सर्वसाधारण प्रशुल्क म्हणजे असे प्रशुल्काची पातळी, सर्वसाधारण प्रशुल्क म्हणजे अशा प्रशुल्काची अशी पातळी, प्रशुल्काची अशी पातळी की ज्यामुळे विशिष्ट वस्तूची आयात कमी होत नाही. विशिष्ट वस्तूची आयात कमी होते परंतु वस्तूची आयात कमी होते परंतु ती पूर्ण बंद होत नाही. सर्वसाधारण प्रशुल्क, सर्वसाधारण प्रशुल्क प्रकारामध्ये प्रशुल्काची अशी पातळी की ज्यामुळे त्या वस्तूची आयात ही कमी होते परंतु पूर्णतः बंद होत नाही. सरकारला आयात वस्तूच्या प्रत्येक नगामागे प्रशुल्काच्या रकमे एवढा महसूल मिळत राहतो. म्हणजे या ठिकाणी काय म्हणायचे की सर्वसाधारण प्रशुल्क पातळीमुळे किंवा सर्वसाधारण प्रशुल्क आकारणीमुळे त्या वस्तूची आयात कमी होईल परंतु पूर्णतः बंद होणार नाही. अशा प्रशुल्काला आपण सर्वसाधारण प्रशुल्क असे म्हणतो. आणि दुसरा जो प्रकार आहे प्रतिबंधात्मक प्रशुल्क, तर त्याला प्रॉहिबिटिव्ह टॅरिफ या नावाने ओळखलं जातं. आता प्रॉहिबिटिव्ह टॅरिफ म्हणजेच प्रतिबंधात्मक प्रशुल्क कशाला म्हणायचं? तर प्रतिबंधात्मक प्रशुल्क म्हणजे प्रशुल्काची अशी पातळी की ज्यामुळे आयात पूर्णतः बंद होऊ शकते.
प्रशुल्काची अशी पातळी की ज्यामुळे आयात पूर्णतः बंद होऊ शकते. त्यामुळे सरकारला अर्थातच महसूल मिळत नाही. सरकारला अर्थातच त्यामुळं महसूल मिळत नाही. कारण काय, आयात पूर्ण बंद झाली तर मग प्रशुल्क कुठून मिळणार, आणि प्रशुल्क नाही मिळालं तर महसूल कसा मिळणार. म्हणजेच काय, प्रशुल्काची अशी पातळी की ज्या पातळीला आयात त्या वस्तूची, ज्या विशिष्ट वस्तूची आयात पूर्णतः बंद होते आणि त्यामुळे मग सरकारला महसूल मिळत नाही. म्हणजेच आपल्याला प्रतिबंधात्मक प्रशुल्क कशाला म्हणायचं की अशा प्रशुल्कामुळे, प्रतिबंधात्मक प्रशुल्कामुळे त्या विशिष्ट वस्तूची आयात पूर्णतः बंद होते आणि शासनाला मिळणारा महसूल तो संपुष्टात येतो किंवा त्यांना तो मिळणं बंद होतं. म्हणून प्रतिबंधात्मक प्रशुल्क म्हणजे प्रशुल्काची अशी पातळी की ज्या पातळीला त्या विशिष्ट वस्तूची आयात पूर्णतः बंद होते, त्यामुळं शासनाला महसूल मिळत नाही, पर्यायाने शासनाचं उत्पन्न वाढत नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी सर्वसाधारण प्रशुल्क आणि प्रतिबंधात्मक प्रशुल्क हे दोन प्रकार प्रशुल्काचे आहेत. थोडक्यात आढावा जर घेतला तर आपल्याला असं म्हणता येईल की सर्वसाधारण प्रशुल्क आकारणीमुळं त्या विशिष्ट वस्तूची आयात कमी होईल परंतु पूर्णतः बंद होणार नाही. म्हणजेच या ठिकाणी शासनाला महसूल मिळत राहील. परंतु प्रतिबंधात्मक महसूल जर आकारला तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी त्या वस्तूची आयात पूर्णतः बंद होईल आणि पर्यायाने शासनाला जो महसूल मिळत होता तो महसूल मिळणं सुद्धा बंद होईल. म्हणून शासनाला मिळणारा महसूल हा पूर्णतः बंद होतो. त्याचं कारण असं की प्रतिबंधात्मक प्रशुल्क आकारणीमुळं एकूण आयात कमी होऊन जाते, बंदच होते. आयात कमी म्हणण्यापेक्षा बंदच होते आणि बंद झाल्यामुळं प्रशुल्क मिळणं बंद होतं, पर्यायाने शासनाला महसूल मिळत नाही. अशा प्रकारे सर्वसाधारण प्रशुल्क आणि प्रतिबंधात्मक प्रशुल्क हे दोन प्रकार या ठिकाणी आपण पाहिले. तर मला वाटतं आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय टॅरिफ्स म्हणजे प्रशुल्क म्हणजे काय, प्रशुल्काचं स्वरूप, प्रशुल्काची व्याख्या आणि प्रशुल्काचे दोन प्रकार सर्वसाधारण प्रशुल्क आणि प्रतिबंधात्मक प्रशुल्क या दोन प्रकाराचा आपण अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. उद्या आपण आंशिक परिणाम पार्शियल इफेक्ट्स काय आहे या प्रशुल्काच्या संदर्भात तो आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी आपल्याला जे शिकवलं त्यातला काही एखाद दुसरा मुद्दा तुम्हाला समजला नसेल तर त्याविषयी तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये आपली अडचण विचारू शकता. त्याची सोडवणूक, त्याचं निरसन हे पुढील लेक्चरमध्ये निश्चितपणे केलं जाईल अशी ग्वाही देतो. आणि आजचं हे व्हिडिओ लेक्चर पूर्ण झाले असे स्पष्ट करून इथेच थांबतो. धन्यवाद.